नमस्कार, केस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण बोटनेक ब्लाउज डिझाइन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। 30 साइजचा हा ब्लाउज आहे आणि बोटनेक आहे। तर इथे गळा मी 2.5 इंच घेतलेला आहे आणि गळ्याची जी उंची आहे ती इथे 3.5 इंच घेतलेली आहे। तर इथे बघू शकता। तर हा जो गळा आहे तो दोन्ही साइडने आपण उमटवून घेऊ अगोदर। तर हे एकावरती एक ठेवून घ्यायचं आहे आणि इकडच्या साइडने सुद्धा गळा एकदा टिक मार्क करून घ्यायचा आहे। तर कॅनस पेपर एक अगदी सोप्या पद्धतीने गळ्याला कसा जोडायचा या व्हिडिओमध्ये स्पेशली सांगितलेलं आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता बघा। तर इथे गळा झालेला आहे आणि खाली 1.5 इंच मार्जिन ठेवलेलं आहे। हे 1.5 इंच मार्जिन ठेवले आणि इथून थोडासा पान आकार टाइप गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर असा हा आकार दिलेला आहे इथे। आता हा गळा अगोदर कट करून घ्यायचा आहे सर्व। गळा कट करून झालेला आहे आणि आता ब्लाउज पीस वरती हे अस्तर ठेवले। ब्लाउज पीसची ही सरळ बाजू आहे, सरळ बाजूकडून अस्तर ठेवलेला आहे। तर आता इथे आपल्याला कॅनस पेपर सुद्धा अगोदर जोडून घ्यायचा आहे। तर ही जी अस्तरची बाजू आहे तर ही आता सध्या उलट्या बाजूकडून ठेवलेली आहे ब्लाउज पीसच्या, म्हणजे ही बाजू आतून जाणार आहे। तर हे कॅनस पेपर यावरती असा ठेवून घ्यायचा, म्हणजे कॅनस पेपर सुद्धा शिलाई मारल्यानंतर आतल्या साईडला जाईल। तर हे कसं ठेवायचं हे लक्ष देऊन बघा। अशा प्रकारे ब्लाउज पीसची सरळ बाजू, त्यावरती अस्तर आणि त्यावरती कॅनस ठेवून कॅनसला अगोदर पूर्ण गळ्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। अस्तरच्या बरोबरीने एकदम शिलाई टाकायची आहे पूर्ण अस्तरला। पूर्ण गळ्याला आता कॅनस पेपर जोडून घेतलेला आहे आणि हा आतला कॅनस पेपर सर्व कट करून घ्यायचा आहे। जसा आपला गळा आहे तसा पूर्ण अस्तरच्या बरोबर कट करून घ्यायचा आहे। या पद्धतीने तुम्ही जर कुठल्याही गळ्याला कॅनस पेपर जोडला तर एकदम सोपं होतं। सगळ्यात सोपी पद्धत आहे ही कॅनस पेपर जोडण्याची, कमी जास्त सुद्धा होत नाही यामध्ये। एकदम व्यवस्थित गळ्याला जोडला जातो। नवीन शिकणाऱ्यांसाठी सुद्धा सोपं आहे, कमी जास्त होत नाही। तर आता इथे हा जो एक्स्ट्राचा कॅनस पेपर आहे साईडने तो इथे कट सुद्धा करू शकतो आपण, परंतु मी आहे तेवढा जशाल तसा ठेवत आहे, काही प्रॉब्लेम होणार नाही आणि व्यवस्थित फिनिशिंग सुद्धा गळ्याला येऊन जाईल। तर आता हे ब्लाउज पीस वरती ठेवून घेतले मी, जसं अगोदर ठेवून दाखवलं होतं त्याप्रमाणे। आणि आता ही इथे छोटे दोरी घेतलेली आहे मी आणि ही अशा प्रकारे इथे ठेवून घ्यायची आहे आपल्याला आणि जोडायची आहे। तर इथे आता गळ्याला शिलाई टाकून घ्यायची। नेहमी आपण जसं अस्तर आणि ब्लाउज पीस जोडतो तसंच सेम इथे जोडायचं आहे। अर्ध्या इंच मधलं अर्ध अंतर सोडून ही शिलाई टाकायची आहे। कॅनस पेपर सुद्धा यासोबत मस्त फिटिंगमध्ये आपला सेट होणार आहे इथे। आणि आता ह्या दोऱ्या घेतल्यात मी, हे आता इथे अशा प्रकारे ठेवून घ्यायच्या आहेत। आतल्या साईडला जी बाजू बाहेर येणार आहे आपली दोरीची ती इथे आतल्या साईडला ठेवायची आहे, म्हणजे आपण जेव्हा ब्लाउज सरळ करू तेव्हा ते व्यवस्थित फोल्ड होऊन बाहेर येईल। तर हे बघा अशा प्रकारे आतून ठेवलेलं आहे आणि शिलाई मार्जिन व्यवस्थित बघून खाली दोरी व्यवस्थित बघायची आहे बाहेर किती राहत आहे तर, आणि नंतर ही शिलाई टाकून घ्यायची आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यास तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येत राहील आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत राहतील। आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला सुद्धा विसरू नका, लाईकसुद्धा करा, सबस्क्राईबसुद्धा करा। तर इथे आता गळ्याला आपली शिलाई टाकून झालेलीच आहे। या साईडने सुद्धा आता दोरी ठेवून घ्यायची आहे, सेम तिकडे ठेवली तशीच आतल्या साईडला सरळ बाजू ठेवलेली आहे आणि दोन्ही दोऱ्या व्यवस्थित ठेवायच्या आहेत। बाहेरच्या साईडने बघायच्या आहेत किती राहत आहेत तर, आणि त्यानुसार ठेवून घ्यायच्यात। आता इथे दोरी पॅक केलेली आहे दोन्ही साईडची। सर्व गळ्याला आता शिलाई टाकून झालेली आहे आणि ही एक्स्ट्राची दोरी थोडीशी बाहेरची मी थोडीशी कट करून घेते, नाही केली तर काही प्रॉब्लेम नाही, परंतु मी कट केलेली आहे। आणि आतला गळा सर्व ब्लाउज पीसचा कट करून घ्यायचा आहे।
आता इथे गळ्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत, म्हणजे आपण जेव्हा गळा फोल्ड करणार आहोत तेव्हा व्यवस्थित फोल्ड झाला पाहिजे। त्यासाठी शिलाईपर्यंत हे व्यवस्थित सर्व गळ्याला कट द्यायचे आहेत। आता खालच्या साईडने एक शिलाई टाकून घ्यायची आहे। अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून ही शिलाई टाकायची आहे। आता ब्लाऊज सरळ करून घ्यायचा आहे। पूर्ण कॅनव्हास पेपर अस्तर आतल्या साईडला आणि सरळ बाजू वरच्या साईडला पूर्ण ब्लाऊज सरळ करून घ्यायचा आहे। व्यवस्थित सरळ करायचा आहे आणि ही जी आपण डिझाइन बनवलेली आहे ती सुद्धा कात्रीच्या साहाय्याने व्यवस्थित बाहेर काढून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता तुम्ही आपली जी दोरी टाकलेली होती ती व्यवस्थित बाहेर आलेली आहे, एकदम फिनिशिंग मध्ये दिसते यामुळे अगोदर टाकली तर, आणि लावायलाही सोपी आहे, अवघड काहीच नाही आहे यामध्ये। दोन्ही साइड बरोबर एक समोरासमोर आलेले आहेत। ब्लाऊज सर्व सरळ करून घेतलेला आहे आणि आता इथे गळ्याला वरच्या साईडने एक शिलाई टाकून घ्यायची आहे। आतमध्ये कॅनव्हास पेपर सुद्धा व्यवस्थित सेट झालेला आहे। बघू शकता किती छान आता फिनिशिंग येत आहे इथे शिलाई टाकल्यानंतर। सर्व गळ्याला शिलाई टाकलेली आहे आणि आता खालच्या साईडने सुद्धा एक शिलाई टाकून घ्यायची आहे। आता इथे सर्व बाजूने अस्तरला शिलाई टाकून घ्यायची आहे। ब्लाऊज आणि अस्तर पीस आपला पॅक करून घ्यायचा आहे, त्यामुळे सर्व साईडने इथे शिलाई टाकायची आहे। सर्व साईडने शिलाई टाकून झालेली आहे आणि आता हा एक्स्ट्राचा जो ब्लाऊज पीस आहे तो सर्व अस्तरच्या बरोबर फिनिशिंग मध्ये कट करून घ्यायचा आहे। तर सर्व ब्लाऊज व्यवस्थित आपला कट करून झालेला आहे। आता इथे अगोदर टक्स टाकून घ्यायचे आहेत। डिझाइनचा ब्लाऊज बनवत असताना नेहमी टक्स हे अगोदर टाकून घ्यायचे, नंतर डिझाइन बनवल्यानंतर कधी प्रॉब्लेम येतो। इथे आपल्याला आता काही वेगळी अशी डिझाइन नाही बनवायची आहे, पण तरी सुद्धा सांगत आहे मी, कुठल्याही डिझाइनमध्ये टक्स हे अगोदर टाकायचे। तर आता इथे दोन्ही साइडने टक्स सुद्धा टाकून झालेले आहेत। आता इथे आपल्याला दोरी लावून घ्यायची आहे। तर ही मी रेडीमेड दोरी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये अगोदर पॅक करून घ्यायचे आणि शेवटी त्याला लटकन लावायचे। लटकन लावल्यानंतर दोरी आपल्याला यामधून ओता येणार नाही, त्यामुळे दोरी अगोदर ओवून घ्यायची आणि नंतर लटकन लावून घ्यायचे आहेत। आता इथे मी चौकोनी हे कापड घेतलेले आहेत। 2 इंच रुंदी 2 इंच लांबी म्हणजे सेम चौकोनी आहेत आणि याचे लटकन बनवून घ्यायचे आहेत। सेम प्रकारे दुसरं सुद्धा लटकन इथे लावून घ्यायचं आहे, ते जसं लावलं तसंच। आणि एकाच साइजचे हे सर्व लटकन आहेत, छोटे मोठे नाही आहेत। अजून एक त्यावरती लावून घ्यायचं आहे। एका दोरीला 3 लटकन लावून घ्यायचे, व्यवस्थित मस्त छान दिसतात। आता हे लटकन लावून झालेले आहेत। सेम दुसऱ्या दोरीला सुद्धा असेच लटकन बनवून घ्यायचे। आता लटकन बनवून झालेत आणि ही मी बटन घेतलेला आहे आणि हे कपड्यामध्ये आता पॅक करून घ्यायचे। सुई दोऱ्याने व्यवस्थित पॅक करायचं आहे। हे पॅक करून झाले, एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला आणि आता इथे हे बटन आपल्याला पॅक करायचं आहे। तर भरपूर धागे टाकून हे बटन आपल्याला पॅक करायचं आहे। चार पदरी दोऱ्याने हे बटन व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे, भरपूर धागे टाकून, लवकर नाही निघलं पाहिजे। आणि इथे मस्त आता आपला गळा फिनिशिंग मध्ये तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता कॅनव्हास पेपरमुळे किती इथे फिनिशिंग छान दिसत आहे। तर चॅनलला सबस्क्राइब करायला आणि लाईक करायला विसरू नका। थँक्यू।